नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी प्राथमिक विद्यालय इथून मी श्रीमती टाले AP आपल्यासमोर इयत्ता 5वी वर्गातील परिसर अभ्यास भाग 1 या पुस्तकातील पाठ क्रमांक 19 अन्न घटक हा सादर करणार आहे. मुलांनो, आज आपण इथे अन्न घटक या पाठाविषयी माहिती घेणार आहोत. या पाठाच्या माध्यमातून आज आपण इथे वेगवेगळ्या घटकांवरती प्रकाश टाकणार आहोत. जसे पिष्टमय पदार्थ कोणते, त्याचबरोबर जीवनसत्वे, खनिजे आणि क्षार, प्रथिने, स्निग्ध पदार्थ हे वेगवेगळे प्रकारचे अन्न घटक यांची माहिती, यांचे आपल्या शरीराला होणारे उपयोग आणि यांच्या कमतरतेमुळे होणारे विकार या सर्व घटकांची माहिती आज आपण या पाठाच्या माध्यमातून घेणार आहोत. मुलांनो, इथे तुम्हाला काही चित्र दिसत आहेत आणि त्याचबरोबर मागच्या वर्षीच्या अभ्यासक्रमावरती आधारित इथे काही तुम्हाला पूर्वज्ञानावरती प्रश्न विचारलेले आहेत. जसं की आहार म्हणजे काय. आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे अन्नपदार्थ घेत असतो, ज्यामुळे आपल्या शरीराला एक प्रकारची ऊर्जा प्राप्त होत असते आणि अशा अन्नघटकांना आपण आहार असे म्हणतो. आपल्याला कोणकोणत्या कारणासाठी अन्नाची गरज असते. आता तुम्हाला माहितीच आहे की आपण वेगवेगळ्या प्रकारचे अन्न घटक घेतो. भाजी, पोळी, वेगवेगळ्या प्रकारची फळं, डाळी, कडधान्य या सर्व प्रकारच्या अन्न घटकांचा आपल्या आहारामध्ये समावेश असतो. मग आता या अन्नामुळे आपल्याला काय उपयोग होतो, तर आपण जी वेगवेगळ्या प्रकारची शारीरिक कामं करत असतो, तर त्या शारीरिक क्रिया पार पडण्यासाठी आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी आपल्याला अन्नाची आवश्यकता असते. त्याचबरोबर अन्नपदार्थांना कोणकोणत्या चवी असू शकतात आणि त्या आपल्याला कशा कळतात. आता तुम्हाला मागील इयत्तेमध्ये तुम्ही आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत यांचा अभ्यास तुम्ही केलेलेच आहे. जसं की आपण पाहतो की डोळ्यांचा उपयोग आपण बघण्यासाठी करत असतो, कानाचा उपयोग आपण ऐकण्यासाठी करत असतो. तर त्याच पद्धतीनं आपल्याला कुठल्याही प्रकारच्या पदार्थाची चव ओळखण्यासाठी जीव या ज्ञानेंद्रियाचा उपयोग होत असतो. आता ह्या जिभेच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चवी ओळखू शकतो. आता अन्नपदार्थाच्या वेगवेगळ्या चवी असू शकतात, जसं की आंबट, तिखट, खारट, तुरट, कडू, गोड ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नाच्या चवी आहेत. तर जवळपास आपण या सगळ्या प्रकारच्या चवीचा अन्नपदार्थामध्ये आहार म्हणून समावेश करत असतो. अन्नपदार्थामध्ये शरीराला विविध प्रकारे उपयोगी पडणारे अन्नघटक असतात, हे आपण शिकलेले आहोत. या अन्नघटकांविषयी आपल्याला अधिक माहिती इथे घ्यायची आहे. सर्वप्रथम आपण कर्बोदके हा अन्नघटक पाहणार आहोत. याच्यासाठी एक छोटीशी आपल्याला कृती दिलेली आहे. या कृतीमध्ये आपल्याला बटाटा, त्याचबरोबर टिंक्चर आयोडीन आणि ड्रॉपर इतक्या साहित्यांची आवश्यकता आहे. सर्वप्रथम आपल्याला कृती करत असताना बटाट्याचे 2 काप करून त्यामध्ये आपल्याला टिंक्चर आयोडीन जे सहज आपल्याला कुठल्याही प्रकारच्या मेडिकलवरती उपलब्ध होतं, तर हे आयोडीनचे थोडेसे थेंब या पाण्यामध्ये मिसळून आपल्याला त्याला पातळ करून ते ड्रॉपरच्या सहाय्यानं बटाट्याच्या फोडीवरती टाकायचं आहे. जसं तुम्हाला इथं चित्रामध्ये दिसून येत आहे. तर हे टाकल्याच्या नंतर आपल्याला काय दिसून येतं, तर बटाट्याच्या फोडीचा रंग काळसर निळा होतो. मग आता हे आयोडीन किंवा टिंक्चर आयोडीन हे बटाट्यावरती टाकल्याच्या नंतर त्याचा रंग का बदलतो हे आपल्याला इथे बघायचं आहे. तर पहा, आता आपल्याला पिष्ट म्हणजे काय हे बघायचं आहे. पिष्ट या पदार्थाशी आयोडीनचा संपर्क आला की त्याचा रंग काळसर निळा होतो आणि याचाच अर्थ असा की बटाट्यामध्ये पिष्ट आहे. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ अशा विविध तृणधान्यांमध्ये तसेच साबुदाणा, बटाटा अशा पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिष्ट असतं. धान्यांचे पीठ होते. ही धान्ये आपल्याला आहारातील मुख्य पदार्थ असतात. मोठ्या प्रमाणामध्ये पिष्ट असणाऱ्या पदार्थांना पिष्टमय पदार्थ असे म्हणतात. पिष्टमय पदार्थांपासून शरीराला ऊर्जा प्राप्त होते. ही ऊर्जा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कामासाठी वापरत असतो. त्याचबरोबर शरीर योग्य तेवढं गरम राहण्यासाठी सुद्धा आपल्याला या ऊर्जेचा उपयोग होतो. आता आपण जी बटाट्याची कृती पाहिली, याच्यामध्ये जो बटाटा आणि आयोडीन यांचा संपर्क आल्याच्या नंतर जो आपल्याला तिथे काळसर निळ्या रंगाचा भाग दिसला, हे असं का झालं, कारण जेव्हा पिष्ट आणि आयोडीन यांचा संपर्क येतो तेव्हा त्या पदार्थाचा रंग हा काळसर निळा होतो. म्हणजे याच्यावरून आपल्याला कळतं की त्या पदार्थामध्ये पिष्ट आहे. पिष्ट म्हणजे
पीठ, म्हणजे ज्या पदार्थापासून आपल्याला पीठ मिळतं त्या पदार्थांना पिष्टमय पदार्थ असे म्हणतात. आपल्या दैनंदिन आहारामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे पिष्टमय पदार्थ वापरत असतो. जसं की गहू पासून बनवलेली पोळी आपण खातो, त्याचबरोबर बाजरीपासून बनवलेली भाकरी, साबुदाणा असेल, बटाटा, या वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थामध्ये आपल्याला पीठ मिळतं आणि त्याचा आपण उपयोग आपल्या आहारामध्ये करत असतो. तर हे पिष्टमय पदार्थ आपल्या जेवणाचा एक प्रमुख भाग म्हणून आपण वापरत असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खातो आपण, फळे खातो, परंतु सर्वात मुख्य घटक आपल्या आहारातील असतो तो म्हणजे पोळी किंवा भाकरी. आता ह्या पिष्टमय पदार्थापासून आपल्या शरीराला काय मिळतं, तर वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण कामं करत असतो, हे कामं करण्यासाठी शरीराला लागणारी जी ऊर्जा असते ती ऊर्जा आपल्याला या पिष्टमय पदार्थामधून मिळत असते. त्याचबरोबर कुठलंही काम न करता सुद्धा आपले जे आंतरिंद्रिय असतात, शारीरिक ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया शरीराच्या आतल्या भागामध्ये घडून येत असतात, त्या घडून येण्यासाठी सुद्धा आपल्याला आहाराची आवश्यकता असते. आणि हे जे सर्व अन्न घटक आहेत आपण ते पिष्टमय पदार्थापासून आपल्याला मिळत असतात, याच्यापासून आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते. आता आपण इथे पाहूयात, आपल्या पाठामध्ये एक नवीन शब्द आलेला आहे, शर्करा. आता शर्करा म्हणजे काय, तर वनस्पतीपासून मिळणारे व चवीला गोड लागणारे पदार्थ म्हणजे शर्करा होय. साखर हा एक शर्करेचा प्रकार आहे. आता पहा मुलांनो, साखर म्हणजे शर्करा नव्हे, तर साखर हा शर्करेचा प्रकार आहे. शर्करेचे सुद्धा इथे आपल्याला वेगवेगळे प्रकार पाहायला मिळणार आहेत. आपण सामान्यपणे जी घरामध्ये साखर वापरतो, तर तो साखर हा एक या शर्करेचा प्रकार आहे. त्यानंतर बघूया आपण, आपल्याला इथे काही वैशिष्ट्य माहिती दिलेली आहे. आपण पिष्टमय पदार्थ खाल्ले की त्यांच्या पचनामधून शर्करा बनतात. या शर्करेचे शरीराच्या सर्व भागामध्ये मंद ज्वलन होत असते आणि त्यातून ऊर्जा बाहेर पडते. म्हणजेच पिष्टाच्या पचनातून मिळणारी शर्करा शरीरासाठी इंधनाचं कार्य करत असते. म्हणजेच आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे पिष्टमय पदार्थ खात असतो, यामधून शर्करा तयार होतात आणि ही शर्करा आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्मितीचं काम करते, ज्यामुळं आपल्या शरीराला कुठल्याही प्रकारचं काम करण्यासाठी ऊर्जा प्राप्त होत असते. यानंतर आता आपल्याला इथे शर्करा म्हणजे काय आणि शर्करेचे वेगवेगळे प्रकार पाहायचे आहेत. गोड लागणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शर्करा असतात. उदाहरणार्थ, ऊसाच्या रसापासून आपण गूळ किंवा साखर तयार करू शकतो, कारण त्यामध्ये सुक्रोज नावाची शर्करा असते. पिकलेला आंबा, केळी, चिकू अशी फळे, तसेच मध, दूध यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या शर्करा असतात आणि त्यापासून सुद्धा आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होते. आता जसं आपण पाहिलं की शर्करेचे वेगवेगळे प्रकार असतात, तर सामान्यपणे आपण जी साखर जी ऊसापासून बनवलेली असते किंवा गूळ जो वापरत असतो आपण, याच्यामध्ये सुक्रोज नावाची शर्करा असते. आता इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची फळं दिलेली आहेत. आंबा असेल, केळी, चिकू, मध, येथे या सगळ्यांपासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या शर्करा मिळत असतात आणि या सगळ्या शर्करांमधून सुद्धा आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते. यानंतर आता आपल्याला इथे एक कृती दिलेली आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य, बारीक चाळणी, गिरणीतून दळून आणलेलं पीठ आणि त्याचबरोबर आपल्याला कृती करायची आहे, चाळणीतून पीठ चाळून घ्यायचं आहे. आता ही कृती आपण दररोज तुमची आई घरी करतच असेल तेव्हा तुम्ही पाहतच असाल. तर ही कृती केल्याच्यानंतर तुम्हाला काय आढळून येतं, तर बरंचसं पीठ चाळणीमधून खाली पडतं, परंतु त्यातले बरेचसे जे मोठे मोठे कण असतात ते मात्र चाळणीवरती शिल्लक राहतात. आता हे चाळणीवरती शिल्लक राहणारे जे कण असतात, याचा आपल्याला काय उपयोग होतो किंवा त्याला कोंडा असे आपण म्हणतो, तर या कोंड्याविषयी आपल्याला इथं माहिती पाहिजे आहे. आता आपल्याला बघायचं आहे तंतुमय पदार्थ म्हणजे काय. गहू, ज्वारी असे धान्य बारीक दळून आणले तरी ते एकसारखे बारीक होत नाही. हे पीठ चाळून पाहिले असता चाळणीवरती चाळ शिल्लक राहतो. चाळणीवरती राहिलेले हे कण त्या धान्याच्या कोंड्याचे असतात. कोंडा हा तंतुमय पदार्थ आहे. अन्नमार्गामध्ये तंतुमय पदार्थाचा वेगवेगळा उपयोग होत असतो. खाल्लेले अन्न अन्नमार्गातून पुढे सरकत असते. तंतुमय पदार्थामुळे ते योग्य त्या प्रकारे पुढं सरकते आणि न पचलेल्या अन्नाचा भाग शरीराला निरुपयोगी असतो. त्या निरुपयोगी भागापासून विष्ठा तयार होण्यासाठी तंतुमय पदार्थाचा उपयोग होतो आणि तंतुमय पदार्थांना चोथा असं सुद्धा म्हटलं जातं. आतापर्यंत आपण शर्करा बघितलं, पिष्टमय पदार्थ पाहिले, याच्यापासून आपल्या शरीराला ऊर्जा निर्मितीसाठी मदतही होती, हे आपण बघितलं. आता आपल्याला अन्न घटकातला पुढचा प्रकार पाहायचा आहे तंतुमय पदार्थ. आता तंतुमय पदार्थ आपण पाहतो की गहू, ज्वारी यांना जेव्हा आपण गिरणीतून दळून आणतो, दळून आणल्याच्या नंतर तिथं
तुम्हाला चाळणीवरती काही शिल्लक भाग दिसतो, ज्याला आपण कोंडा असं म्हणतो. तर हा जो कोंडा असतो हा एक तंतुमय पदार्थाचाच एक प्रकार आहे. तर ह्या तंतुमय पदार्थाचा आपल्या शरीराला ऊर्जा निर्मितीसाठी भलेही उपयोग होत नसेल, परंतु आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे अन्न पदार्थ खात असतो तर ते अन्नमार्गातून पुढं सरकण्यासाठी या तंतुमय पदार्थाची आपल्याला इथे आवश्यकता असते. त्याचबरोबर न पचलेला जो शिल्लक भाग असतो, जो आता आपल्या शरीराला निरुपयोगी आहे, अशा निरुपयोगी पदार्थांपासून विष्ठा तयार होण्यासाठी सुद्धा या तंतुमय पदार्थाचा आपल्या शरीराला उपयोग होतो आणि याला चोथा असं सुद्धा म्हटलं जातं. इथे बघा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे चित्र दाखवलेली आहेत. या चित्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती पालेभाज्या दिलेल्या आहेत. फळांच्या साली, भाज्यांच्या शिरा, तसेच साली, पालेभाज्या, धान्य, कडधान्य हे सर्व तंतुमय पदार्थ आहेत. आहारामध्ये पुरेसे तंतुमय पदार्थ नसले तर बद्धकोष्ठतेसारखा आपल्याला त्रास होऊ शकतो. आतापर्यंत आपण अन्नपदार्थांमध्ये असणारे 3 प्रकारचे पदार्थ बघितले, जसे पिष्टमय पदार्थ, शर्करा आणि तंतुमय पदार्थ. या सर्व पदार्थांना एकत्रितपणे कर्बोदके असे म्हणतात. कर्बोदकांचा मुख्य उपयोग म्हणजे शरीराला ऊर्जा प्राप्त करून देणे. इथे आपल्याला एक टेबल दिलेला आहे, जिथे बघा कर्बोदकांचे मुख्यतः 3 प्रकार इथे पाडलेले दिसून येत आहेत, जसं की पिष्टमय पदार्थ, शर्करा आणि तंतुमय पदार्थ. या तीनही घटकांचा आपल्या आहारामध्ये योग्य पद्धतीने समावेश करणं गरजेचं असतं. त्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होते. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया असतात त्या सुरळीत राहण्यासाठी सुद्धा यांचा उपयोग होत असतो. यानंतर आपल्याला इथे एक कृती दिलेली आहे, ज्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे बघा. वहीचे 2 पांढरे कागद, त्याचबरोबर छापील मजकूर असलेले एक पान आणि थोडंसं गोड तेल. आता इथं कृती आपल्याला करायची आहे. 2 पांढरे कागद घ्यायचे, त्यावर कागदाला एका तेल लावायचं आणि दुसरा कागद जशाचा तसा ठेवायचा. दोन्ही कागद आळीपाळीनं छापील मजकुरावरती ठेवून कागदाखालील मजकूर वाचण्याचा प्रयत्न करायचा. आता ही कृती करून दिल्याच्या नंतर आपल्याला काय दिसून येतं, तर तेल न लावलेल्या कागदाखालचा मजकूर वाचता आलेला नाही, पण तेल लावलेल्या कागदातून तो मजकूर वाचता आला, कारण तेलामुळे कागद अर्धपारदर्शक झाला. आता आपल्याला स्निग्ध पदार्थ म्हणजे काय हे पाहायचं आहे. तेल हा स्निग्ध पदार्थ आहे. स्निग्ध पदार्थ लावल्याने कागद अर्धपारदर्शक होतो. कागद अर्धपारदर्शक होणं ही अन्नपदार्थातील स्निग्ध पदार्थ असल्याची एक खूण आहे आणि अन्नातील स्निग्ध पदार्थांपासून सुद्धा आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होते. पिष्टामधून मिळते त्यापेक्षा दुप्पट प्रमाणामध्ये आपल्याला ऊर्जा स्निग्ध पदार्थापासून मिळत असते, परंतु आपल्या आहारामध्ये हे पदार्थ पिष्टमय पदार्थांपेक्षा कमी प्रमाणामध्ये आपण वापरत असतो. दुधापासून मिळणारी साय, लोणी, तूप, वनस्पतीपासून मिळणारं तेल हे स्निग्ध पदार्थांची काही उदाहरणं आहेत. त्याचबरोबर मांस, अंड्यातील बलक यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती स्निग्ध पदार्थ असतात. आता स्निग्ध पदार्थ म्हटलं की आपल्या आहारामध्ये आपण घरी तेल, तूप, लोणी, अंडे, त्यानंतर मांस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नपदार्थांचा वापर करत असतो. यापासूनही आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते. आता पिष्टमय पदार्थ आपण आहारामध्ये मोठ्या प्रमाणावरती घेत असतो, त्याच्या कितीतरी पटीनं जास्त आपल्याला स्निग्ध पदार्थामधून ऊर्जा मिळत असते, परंतु याचा वापर करत असताना अतिशय कमी प्रमाणामध्ये आपल्याला वापर करावा लागत असतो. इथे बघा आपल्याला स्निग्ध पदार्थांची काही उदाहरणे दाखवलेली आहेत, म्हणजे कोणकोणत्या पदार्थातून आपल्याला स्निग्ध पदार्थ मिळत असतात, जसं की तेल, तूप, लोणी, अंडी, बदाम, शेंगदाणे. त्याचबरोबर आहारामध्ये आलेल्या स्निग्ध पदार्थांपासून शरीरामध्ये चरबी तयार होते. काही काळ अन्न मिळाले नाही तर या चरबीपासून शरीराला ऊर्जा मिळू शकते. चरबीचा एक थर आपल्या त्वचेखाली असतो आणि चरबीच्या या थरामुळे आपल्या शरीराला एक विशिष्ट आकार प्राप्त होत असतो. त्याचबरोबर शरीराची उष्णता राखण्यासाठी ब्लँकेट किंवा गोधडीप्रमाणे आपल्या या थराचा शरीराला उपयोग होत असतो. आता आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे स्निग्ध पदार्थ आपल्या आहारामध्ये सामावून घेत असतो, तर यापासून आपल्या शरीरामध्ये चरबी तयार होत असते. मग आता ही चरबीचा आपल्याला काय उपयोग होतो, तर जेव्हा आपण कधी काळी आपल्याला वेळेवरती जर जेवण मिळालं नाही किंवा काही काळ जर आपण उपाशी राहिलो तर ती चरबी परत ऊर्जा निर्मिती तिथे करत असते आणि त्यामुळं आपल्या शरीराला परत तिथे ऊर्जा निर्मिती होत असते. त्याचबरोबर आपल्या शरीराचं संरक्षण करण्यासाठी जे आंतरिंद्रिय आहेत त्यांचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा एक चादरीसारखा तो थराचा काम करत असतो. त्याचबरोबर आपल्या शरीराला एक विशिष्ट आकारसुद्धा यामुळे प्राप्त होत असतो. यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे प्रथिने म्हणजे काय.
नवीन टी व्ही, फ्रीज, पंखे, काचेचा बल्ब, ग्लास, आरसा यासारख्या फुटू शकणाऱ्या व नाजूक वस्तूंच्या खोक्यांमध्ये आतून पुठ्ठे, थर्माकॉल किंवा फुगीर प्लास्टिक लावलेले असते. असं का? तर नाजूक वस्तूंना पुठ्ठे, थर्मोकॉल इत्यादींचं संरक्षण मिळतं. खोक्यांची हालचाल झाली, ते पडले किंवा त्यांना जर बाहेरून मार लागला तरी आतील वस्तूचं कुठल्याही प्रकारे नुकसान होत नाही. आणि त्याचप्रमाणे शरीरातील चरबीच्या थरांमुळे सुद्धा आपली जी आंतरइंद्रिय असतात यांना संरक्षण मिळतं आणि बाहेरून शरीराला जरी मार लागला तरी हाडांना किंवा आंतरइंद्रियांना लगेच कुठल्याही प्रकारची इजा होत नाही. म्हणजे ही जी चरबी आहे एक प्रकारची आपल्या आंतरइंद्रियांचं संरक्षक कवच म्हणून कार्य करते. आता आपल्याला इथे प्रथिने म्हणजे काय हे पाहायचं आहे. भिंत बांधण्यासाठी जसं दगड किंवा विटांची गरज पडते तसंच आपल्या शरीराच्या बांधणीसाठी प्रथिनांची गरज असते. शरीराची सतत झीज होत असते. एखाद्या वेळेला शरीराची छोटी मोठी इजा होते, त्याला दुरुस्त आपण नकळतच होऊन जाते, त्यासाठी प्रथिनांची गरज असते. शरीराची वाढ होत असताना तर प्रथिनांची भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला आवश्यकता असते. आता इथे तुम्हाला काही वेगवेगळ्या प्रकारची चित्र दाखवलेली आहे, जसं की दूध, मांस, अंडी, मासे, त्याचबरोबर लोणी, शेंगदाणे, काजू असे वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ इथे दिलेले आहेत. तर या सर्व अन्नपदार्थांमधून आपल्याला प्रथिने मिळत असतात. तर या प्रथिनांचं कार्य काय? तर आपल्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची आपल्याला जर जखम वगैरे झाली किंवा कुठल्याही प्रकारची हानी निर्माण झाली तर प्रथिने ते भरून काढण्यासाठी मदत करत असतात. बऱ्याच वेळेला आपण खेळता खेळता पडतो, आपल्याला खरचटतं, मग आपण प्रत्येक वेळेला डॉक्टरकडे न जाता घरच्या घरी ती जखम भरून येते. का? कारण तिथे ती प्रथिने ती जखम भरून काढण्यासाठी मदत करत असतात. आता ह्या प्रथिनांचा आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीनं किंवा खूप महत्त्वाच्या पद्धतीनं उपयोग होत असतो. इथे आपल्याला पाहायचं आहे बघा, प्रथिनांचे मुख्य स्रोत म्हणजे प्रथिने आपल्याला कोणकोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थामधून मिळत असतात. विविध प्रकारची कडधान्य, डाळी, शेंगदाणे, दूध, दही, खवा, पनीर यासारखे दुधाचे पदार्थ, अंडी, मांस व मासे हे प्रथिनांचे मुख्य स्रोत आहेत. प्रथिने मिळवण्यासाठी आपल्या रोजच्या आहारामध्ये व कडधान्य तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कर्बोदके, स्निग्ध पदार्थ व प्रथिने या अन्न घटकांची आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणावरती आवश्यकता असते. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये लागणारे घटक जसं की कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने या सर्व अन्न घटकांचा आपल्या आहारामध्ये समावेश असणं अतिशय गरजेचं असतं. आता आपल्याला इथे पाहायचं आहे जीवनसत्व व खनिजे म्हणजे काय. मुख्य अन्न घटकांविषयी आपल्याला इतर काही अन्न घटकांची अतिशय थोड्या म्हणजे अल्प प्रमाणामध्ये गरज पडत असते. हे अन्न घटक म्हणजे जीवनसत्व आणि खनिजे असतात. आतापर्यंत आपण पाहिलं की पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, प्रथिने यांची आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणावरती आवश्यकता असते. परंतु जीवनसत्व आणि खनिजे हे असे घटक असतात की ज्यांची आपल्याला अतिशय अल्प प्रमाणामध्ये आवश्यकता असते. परंतु जरी हे आपण अन्नपदार्थामध्ये सामावून घेतले नाही तर मात्र आपल्या शरीरावरती त्याचे वाईट परिणाम किंवा विपरीत परिणाम झालेले आपल्याला दिसून येतात. तर सर्वप्रथम आपण जीवनसत्व कशामधून मिळतात आणि त्याच्या अभावामुळे कुठल्या प्रकारचे विकार होऊ शकतात याची माहिती घेऊया. या अन्न घटकांच्या विविध प्रकारांना इंग्रजी नावं दिलेली आहेत. उदाहरणार्थ जीवनसत्व ए, बी, सी, डी, ई आणि के ही वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्व आहेत. या जीवनसत्वांची आपल्याला अल्प प्रमाणामध्ये आवश्यकता असली तरी त्यांच्या अभावामुळे गंभीर स्वरूपाचे दोष किंवा विकार निर्माण होत असतात. उदाहरणार्थ ए जीवनसत्वाच्या सततच्या अभावामुळे आपल्याला रातांधळेपणा हा नावाचा आजार होऊ शकतो आणि त्याचबरोबर डी जीवनसत्वाच्या सततच्या अभावामुळे आपली हाडे कमकुवत होतात व ठिसूळ होतात. जीवनसत्वांच्या आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची क्षमता मिळते. म्हणजेच हे घटक जरी आपल्याला अल्प प्रमाणात आवश्यक असले तरीही यांचा आपल्या शरीराला योग्य प्रमाणामध्ये पुरवठा होणं अतिशय गरजेचं असतं. यानंतर आपण पाहूयात खनिजे आपल्याला कशामधून मिळतात. लोह, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम ही शरीराला आवश्यक असणारी खनिजांची उदाहरणे आहेत. शरीराला त्यांची गरज अल्प प्रमाणामध्ये जरी असली तरी अनेक अत्यावश्यक क्रियांमध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो. उदाहरणार्थ रक्तातून ऑक्सिजन वाहून नेण्याच्या कामी लोहाचा उपयोग होतो. आता आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारची खनिजे जसं की लोह, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम ही खनिजे आपल्या शरीराला अतिशय आवश्यक असतात.
इथे आपल्याला जीवनसत्व आणि खनिजांचे स्रोत दाखवलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे फळे, त्याचबरोबर भाज्या यांचा समावेश आपल्या आहारामध्ये करून घेतला असल्यास आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जीवनसत्व आणि खनिजांचा उपयोग होत असतो. त्याचबरोबर जर आपल्या शरीरामध्ये लोहाचं प्रमाण कमी झालं तर ऑक्सिजनचा पुरवठा आपल्या शरीराला होत नाही आणि त्यामुळे अशक्तपणा, सतत थकवा हे अशा प्रकारचे आजार संभवतात. अशा प्रकारच्या विकाराला ॲनिमिया, रक्तक्षय किंवा पांडुरोग असं म्हटलं जातं. कॅल्शियम या खनिजामुळे आपली हाडे मजबूत होतात आणि त्याचबरोबर विविध फळे, फळभाज्या, पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य तसेच त्यांच्या साली यांच्यामधून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये खनिजे मिळत असतात. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, आज आपण या पाठाच्या माध्यमातून जीवनसत्वे, क्षार, खनिजे, त्याचबरोबर पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ हे यांची आवश्यकता, त्याचबरोबर त्यांचे स्रोत आणि त्यांच्या अभावामुळे होणारे विकार यांची माहिती इथे पाहिलेली आहे. यानंतरच्या पुढील तासिकेमध्ये आपण याच पाठातील राहिलेला उर्वरित भाग पाहणार आहोत. थँक्यू.